ही जीवनगाथा त्या महान व्यक्तीची आहे ज्यांच्या स्मरणार्थ हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. संसार गावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. संसार गावा नलनी भलोका, त्राणाय कारुण्यं घन घनात्वं. प्राप्तस्य कल्याण गुणनवस्य, वन्दे गुरो श्री चरणारविन्दं. 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 मागील भागात आपण पाहिलं सरस्वती ठाकूर यांचा तिरोभाव आणि अभयने बॅक टू गॉड हेड मासिकाच्या प्रकाशनाने प्रचाराला सुरुवात केली. आणि आता पुढे अभयचरण भाग 22. अभयद्वारा प्रचारकार्याची सुरुवात. झांसी येथे भक्त संघाची स्थापना. अभय बाबू, बघा कोण आलंय. संजीव, तू इथे ये, बस. मी निघतो. नमस्कार. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? एके दिवशी तुम्ही घरी आल्यावर सांगत होतात की भारत जगभरात महान राष्ट्र म्हणून ओळखले जाईल जेव्हा आपल्या देशातील बुद्धिजीवी वर्ग आपली आध्यात्मिक संपदा संपूर्ण जगात प्रसारित करतील. हे कार्य साध्य करण्यासाठी आपण काय करायला हवं? हा प्रश्न विचारून तू सिद्ध केलंस की त्या बुद्धिमंतांपैकीच तू एक आहेस. सर्वप्रथम बुद्धिमान वर्गानं भारताची आध्यात्मिक संस्कृती समजून घ्यायला हवी. त्यांना त्याबद्दल अभिमान वाटायला हवा आणि मग त्यांनी त्याचा प्रचार करायला हवा. आणि ह्या आध्यात्मिक संस्कृतीबद्दल कसे शिकता येईल? यासाठी तुला योग्य अशा शिक्षकाची गरज आहे. असे गुरु कुठे मिळतील? ते तू स्वतः शोधायला हवं. तुम्ही मला शिकवाल का? हो, मी शिकवेन. आणि त्यासाठी अभ्यासाचा ग्रंथ असेल श्रीमद भगवद्गीता. मग तुम्ही काय विचार केलाय? कशाबद्दल? संजीव बद्दल. तुम्हाला वाटत नाही का श्रीमान डे यांना भेटल्यापासून संजीव खूप बदललाय? बदललाय? मला तर तो नेहमीसारखाच वाटतो. कदाचित थोडं जास्त आत्मपरीक्षण करतोय, पण ते त्याच्या वयासाठी स्वाभाविकच आहे. तो म्हणतोय की भारतीय संस्कृतीचा जगभर प्रचार करण्यासाठी स्वतःला झोकून देणार आहे. काय? हे तर छानच आहे. म्हणजे त्याला राजदूत व्हायचं आहे. तर नाही, त्याला तर साधू व्हायचंय. ओ, मग हे काहीतरी वेगळं आहे. मला वाटतं हे फक्त काही काळापुरतं आकर्षण आहे आणि तू उगीचच काळजी करत आहेस. पण तो आपला एकुलता एक मुलगा आहे. ठीक आहे, ठीक आहे, मी त्याच्याशी बोलतो. रामसिंग, संजीवला बोलव. तुम्ही तुमच्याच कामात व्यस्त असता. तुमच्याकडे आमच्यासाठी वेळच नसतो. तुला काय वाटतं, मी 24 तास घरीच राहावं का? बाबा, तुम्ही मला बोलावलात? हो बेटा, बस. काय मग, कसं चाललंय सगळं? ठीक आहे बाबा. तुझ्या आईला वाटतं की मला तुझ्याशी बोलायला हवं. तिने ऐकलंय.
की तुला साधू बनायचं आहे आणि जगभर धर्माचा प्रचार करायचा आहे. हो बाबा. हा चांगला विचार आहे बेटा, पण त्यासाठी तू अजून खूप लहान आहेस. तुझ्यासमोर सगळं आयुष्य आहे. तसंही साधू तर म्हातारपणीही बनता येईल, आणि त्याआधी तर तू तुझं आयुष्य पण जगायला हवं ना. पण श्रीमान डे सांगत होते की तरुण असतानाच भगवत संदेशाचा प्रचार करायला हवा. म्हातारपणी हे कसं शक्य आहे बाबा? श्रीमान डेना हे चांगलं वाटत असेल, मग ते स्वतःच्या मुलांना साधू का नाही बनवत? ते दुसऱ्यांच्या मुलांची दिशाभूल का करतायत? शांत शांत हो चित्रा. मला खात्री आहे की श्रीमान डे त्यांच्या मुलांनाही प्रेरित करत असतीलच. पण इथे तो मुद्दा महत्वाचा नाहीये. प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या आध्यात्मिक मूल्यांचा प्रचार करावा, आणि मला वाटतं मी हेच करणं सगळ्यात जास्त योग्य आहे. संजीव, आम्ही तुला देशातल्या सर्वोत्तम शाळेत घातलं. तू जे काही मागितलंस ते सगळं दिलं, आणि तू साधू बनून त्याची अशी परतफेड करणार आहेस? हे बघ बेटा, धार्मिक असणं वाईट नाहीये. ते खूप चांगलं आहे, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक चांगला नाही. पण बाबा, आता जेव्हा आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचं पतन होत आहे, आपल्या नेत्यांना पाश्चिमात्य संस्कृतीचं वेड लागलं आहे, तेव्हा गरज आहे अशा लोकांची जे समाजाला भक्तिभाव शिकवू शकतील. आणि ही गरज केवळ भारतालाच नाही तर ह्या जगातील प्रत्येक देशाला आहे. त्यासाठी इथे अनेक स्वामी आहेत. तुला हे करायची काय गरज आहे? भौतिक प्रगती करणं वाईट नाहीये. 1947 पासून भारताने आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रात पूर्वीपेक्षा खूप प्रगती केली आहे. 700 वर्षांच्या परकीय वर्चस्वानंतर आपला देश स्वतःच्या पायावर उभा राहतोय. ठीक आहे, श्रीमान अभयचरण डे एक महान व्यक्ती आहेत आणि याबद्दल कुठलीही शंका नाही, पण इतर तत्वज्ञांसारखेच त्यांचे विचार अव्यवहार्य आहेत. बघूयात, वेळच काय ते सांगेल. संजीव, संजीव! भारतात महिलांची सामाजिक स्थिती निराशाजनक आहे. आता स्वातंत्र्यानंतर महिलांना जुन्या चालीरीतींच्या बंधनातून मुक्त करायला हवं, नाहीतर या स्वातंत्र्याला काय अर्थ आहे? मी तर हेच ऐकत आली की स्त्रीने लहानपणी आई वडिलांवर अवलंबून राहावं, तारुण्यात पतीवर आणि म्हातारपणात आपल्या तरुण मुलांवर. ती स्वतंत्र असू शकत नाही का? हा मूर्खपणा आहे. भारत एक मागासलेला देश आहे, कारण इथे कधीही महिलांना नेतृत्वाची संधीच मिळाली नाही. स्त्रियांना सन्मान आणि समान अधिकार दिल्याशिवाय देशाची प्रगती होऊच शकत मग नाही. स्त्रिया स्वतंत्र कशा होतील? सगळ्यात आधी आपण महिलांसाठी शिक्षणाची व्यवस्था करू, मग त्यांना सामाजिक अधिकार आणि रोजगाराच्या उचित संधी उपलब्ध करून देऊ. आपण आपल्या संघटनेचं नाव महिला समिती संघ ठेवू. पण यासाठी तर आपल्याला जागा लागेल. तुम्ही तुमच्या घरी जागा उपलब्ध करून द्याल का? नाही, हे शक्य नाही, कारण हे माझं स्वतःचं घर नाहीये. हे सरकारी निवासस्थान आहे. पण तुमचं दुसरं घर तर रिकामं आहे ना, आपण तिथं महिला समिती संघ स्थापन करू शकतो का? नाही, मला वाटतं ते पुरेसं मोठं नाहीये. एक खूप चांगली जागा आहे, भारती भवन. आपल्या संघटनेसाठी ते एक योग्य स्थान असेल. पण कलकत्त्याचे श्रीमान डे तिथे आश्रम उभारणार आहेत. भारती भवन? श्रीमान डे? नमस्ते भयालजी. नमस्ते. आमच्या संघटनेच्या जागेबद्दल काही विशेष बातमी? मला नाही वाटत यात काही अडचण येईल. ते इतका पैसा उभारूच शकणार नाहीत. त्यांचे बहुतेक शिष्यगण तरुण विद्यार्थी आहेत, आणि मी माहिती काढली तर मला कळलं की त्यांना नुकतंच त्यांच्या व्यवसायात भरपूर नुकसानही झालेलं आहे मॅडम. ओ, खरंच का? हो, मी असंही ऐकलंय की त्यांच्या कारखान्यात हल्लीच आग लागली होती. त्यामुळे मला वाटत नाही की ते आता आश्रम स्थापन करू शकतील, कारण त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. मग आम्हाला ती जागा कधी मिळेल? ते जागा सोडून गेले की लगेचच. हा 5,000 रुपयांचा चेक तुमच्यासाठी. ते जागा सोडून गेल्यावर तुम्हाला आणखी 5,000 रुपये मिळतील. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. मी इथून जातोय, पण तुम्ही सगळे इथेच आहात
सर्वांनी श्रीकृष्णाची भक्ती करत राहा आणि त्यांच्या शिकवणीचा प्रचार करा. तुम्ही सगळे माझ्याशी खूप छान वागलात आणि तुम्ही मला खूप मदत केलीत. म्हणून मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. अबे बाबू, मलिक बाबू, अभय बाबू. संजीव कुठे आहे? तो नाही आला अभय बाबू. ओह, भक्त संघाचा जय जयकार असो, संकीर्तन आंदोलनाचा जय जयकार असो. अभय बाबू, अभय बाबू, अभय बाबू, अभय बाबू. तू इथे काय करतोयस? मला तुमच्या सोबत यायचंय. नाही, आत्ता नाही. योग्य वेळ आल्यावर स्वतः श्रीकृष्ण सर्व व्यवस्था करतील. आपलं नातं आध्यात्मिक आहे आणि त्यामुळे ते शाश्वत आहे. या भौतिक जगाच्या काळ आणि स्थानामुळे तुटणारं हे नातं नाही. सदैव श्रीकृष्णाचं स्मरण कर आणि त्यांच्या पवित्र नामाचा जप कर. हरे कृष्ण. इथे थांबवा. बाबा 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 आले. ठीक आहे. कसा आहेस बेटा? बाबा तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला. माझा कुणी बाळतो. मग तू कसा आहेस? मी मजेत आहे बाबा. आणि तुझा अभ्यास कसा चालू आहे? छान. तू चांगला मुलगा आहेस तर. हो बाबा. हा, हम्म. महाप्रसादे गोविंदे नाम ब्रह्मणि वैष्णवे स्वल्पपुण्यवतां राजन् विश्वासो नैव जायते. हे तर घरचं जेवण नाहीये. नाही, आम्ही ते कोपऱ्यावरच्या भोजनालयातून आणलंय. का? आईने आज स्वयंपाक नाही केला. तिची तब्येत बरी नाहीये. का? तिला काय झालंय? आत्ता तर पाहिलं तिला मी, अगदी ठणठणीत आहे ती. मला नाही माहित. हम्म.
अरे वृंदावन, तू श्रीमद भागवत पाहिलंस का? सकाळी इथे टेबलावरच होतं. नाही बाबा, मी नाही पाहिलं. आश्चर्य आहे, सकाळी तर टेबलवरच होतं. ओ, आई आज सकाळी रद्दी कागद विकत होती, ते मी पाहिलं. तू आज सकाळी रद्दी विकलीस? हो. माझं श्रीमद भागवत देखील विकलंस? मला माहित नाही. ते माझ्या टेबलवर होतं. मी तुम्हाला सांगितलं ना, मला माहित नाही. पण तुला रद्दी विकायची काय गरज होती? चहा आणि इतर गरजेच्या वस्तू घ्यायच्या होत्या. तसंही सगळ्या जगाला माहीतच आहे माझे पती घर कसे चालवतात ते. राधा, आज तुला हा महत्वाचा निर्णय घ्यावाच लागेल. आणि तो निर्णय चहा की मी? ठीक है. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अनादिरादिर्गोविन्द सर्वकारणकारणम् चिन्तामणि प्रकटसद्मस्कल्पवृक्षा लक्षावृतेषु सुरभिरभिपालयन्तम् लक्ष्मीसहस्रशतसम्भ्रमसेव्यमानम् गोविन्दमादिपुरुषाम् तमहं भजामि. वेणुपणन्तमरविन्ददलायताक्षम् वर्हावतं समशिताम्बुदसुन्दराङ्गम् कन्दर्पकोटिकमनीयविशेषशोभम् गोविन्दमादिपुरुषाम् तमहं भजामि. आलोलचन्द्रकलसद्वनमाल्यवंशी रत्नाङ्गदम् प्रणयकेलिकलाविलासम् श्यामं त्रिभङ्गललितं नियतप्रकाशम् गोविन्दमादिपुरुषाम् तमहं भजामि. हरे राम. आपण माझे वरिष्ठ आणि ज्ञानी गुरुबंधू आहात. श्रील प्रभुपादांना आपण अत्यंत प्रिय आहात आणि त्यांच्या दैवी कृपेने अनेक वेळा संकेत दिले आहेत की आपण प्रपंचातून मुक्त व्हावे. आता वेळ आली आहे की आपण संन्यास स्वीकारावा आणि कृष्ण भावनामृताच्या प्रचार कार्याला पूर्णपणे समर्पित व्हावे. श्रील प्रभुपादांच्या वतीनं मी तुम्हाला ही संन्यास आज्ञा देतो. तुमचे संन्यास दीक्षेचे नाव असेल श्री अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी. कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण. जे लोक आध्यात्मिक जीवनाबद्दल गंभीर आहेत आणि भौतिक जगाच्या पलीकडे जाण्याची इच्छा ठेवतात, त्यांनी हे विज्ञान शिकण्यासाठी आध्यात्मिक गुरूकडे जाणे आवश्यक आहे. एका प्रमाणित आध्यात्मिक गुरूकडे. या प्रवासात अंतिम ध्येय गाठण्यासाठी अधिकृत प्रमाणित मार्गदर्शन आवश्यक आहे. आध्यात्मिक गुरु नवोदित भक्तांच्या सवयींना दिशा देतात. म्हणून जे खरोखरच गंभीर आहेत
त्यांनी प्रमाणित गुरूंच्या मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेचे विज्ञान काटेकोरपणे शिकले पाहिजे. प्रत्येक मनुष्याचे हे कर्तव्य आहे की त्याने हे समजून घ्यावं की हे भौतिक जग दुःखालय आहे आणि इथून मुक्त होण्यासाठी गंभीरतेने प्रयत्न करायला हवा. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जर तुम्ही श्रीकृष्णांकडे एक पाऊल उचललत तर श्रीकृष्ण तुमच्यासाठी 1000 पावले उचलतील. आणि त्यासाठी प्रार्थना करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे, जो 16 शब्दांचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तुम्ही माझ्यासोबत जप करणार का? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. स्वामीजी, मी श्री केशव महाराजांचा शिष्य आहे. तुम्ही माझ्या घरी येऊन प्रसाद ग्रहण कराल का? खरं तर मी इथं फक्त 2 दिवसांसाठी आलो आहे आणि माझं पुढचं वेळापत्रक खूपच व्यस्त आहे. मला नाही वाटत की यावेळी मी येऊन तुमच्या घरी प्रसाद ग्रहण करू शकेन. तुम्हीच प्रसाद ग्रहण करण्यासाठी इथे या. होय, मला आनंद होईल. धन्यवाद स्वामीजी. हरे कृष्ण. स्वामीजी, मी अनेक वर्षांपासून हरे कृष्ण महामंत्राचा जप करतोय, पण मला वाटत नाही की मी कोणत्याही प्रकारची प्रगती करतोय. तुमची प्रगती होत नाही असं वाटणं ही चांगली गोष्ट आहे. असो, त्याची काळजी करू नका. फक्त अविरतपणे नामजप करत राहा आणि श्रीकृष्णांच्या कृपेवर अवलंबून राहा. ते तुमची काळजी घेतील. 10 नाम अपराध काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? हो, मला माहीत आहे स्वामीजी. हे पवित्र नाम भगवान श्रीकृष्णांपेक्षा वेगळं नाही, पण जोपर्यंत आपण अपराधरहित जप करत नाही तोपर्यंत आपल्याला पवित्र नामाची कृपा प्राप्त होणार नाही. स्वामीजी, आज तुमच्या प्रवचनातनं मला खूप काही शिकायला मिळालं. ते अतिशय प्रेरणादायी होतं. मला आध्यात्मिक जीवनात प्रगती करायची आहे. त्यासाठी मला आध्यात्मिक गुरूंचे मार्गदर्शन हवे आहे. स्वामीजी, कृपा करून आपण मला दीक्षा द्याल का? हो, नक्कीच. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःला तयार करावं लागेल. जेव्हा तुम्ही पात्र व्हाल तेव्हा मी नक्कीच तुम्हाला दीक्षा देईन. नाही, तुम्ही त्यांना दीक्षा देऊ शकत नाही. आमच्या मंदिरात फक्त गुरु महाराजच दीक्षा देतात. ज्यांना दीक्षा घ्यायची असेल त्यांनी आमच्या मंदिराशी संपर्क करा आणि दीक्षेसाठी विनंती अर्ज पाठवा. जर गुरु महाराजांना वाटलं की तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात तरच ते तुम्हाला दीक्षा देतील. अच्छा, ठीक आहे. स्वामीजी, एवढ्या पहाटे कुठे निघाला आहात स्वामीजी? मी निघतोय. मी वृंदावनला जातोय. पण तुम्ही अजून 1 दिवस इथे राहणार होता ना? हो, पण मी माझा विचार बदलला आहे. का? काय झालं? काही नाही, वृंदावनला जाईन म्हणतो. तुमच्या आदरातिथ्याबद्दल खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अच्छा, तुम्ही सगळे परत आलात? हो गुरु. होय गुरु महाराज. स्वामी महाराज कुठे आहेत? काय झाले? तुम्ही सगळे गप्प का आहात? नित्यानंद, काय झालं ते मला सांग. गुरु महाराज, आग्र्याला असताना काही लोकांना स्वामी महाराजांकडून दीक्षा घ्यायची होती, पण परमानंद प्रभूंनी त्यांना सांगितलं की आमच्या मठात केवळ आपणच दीक्षा देऊ शकता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काहीही न सांगता ते निघून गेले. तुम्हाला कळतंय का तुम्ही किती मोठा अपराध केलाय ते?
माझे सगळ्यात ज्ञानी गुरुबंधू, जे माझ्या गुरूंना अतिप्रिय आहेत, ज्यांनी कृष्ण भावनेचा जगभर प्रसार करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, त्यांना तुम्ही असं कसं सांगू शकता की ते कोणालाही दीक्षा देऊ शकत नाहीत? किती अपमानकारक आहे हे. मी माझ्या शिष्यांना हेच शिकवले आहे का? गुरु महाराज, कृपा करून मला क्षमा करा. मी खूप मोठा अपराध केला. आता माझी क्षमा मागून काय उपयोग? जाऊन शोधून काढा स्वामी महाराज कुठे आहेत आणि त्यांच्याकडे क्षमा याचना करा. भविष्यात पुन्हा अशी चूक कधीही करू नका. नेहमी लक्षात ठेवा की आध्यात्मिक जीवनात वैष्णव अपराध सर्वात भयंकर गोष्ट आहे. तुम्ही सगळे त्यांना शोधून काढा आणि सगळ्यांनी त्यांची क्षमा मागा. तुम्ही सगळ्यांनी या अपराधात सामील होऊन खूप मोठी चूक केली आहे. आता तुम्हाला ही चूक सुधारलीच पाहिजे. हो महाराज. होय गुरु होय, महाराज. गुरु महाराज. ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता. हरिदासांना मला भेटायला सांगा. हो गुरु हो महाराज. गुरु महाराज. गुरु महाराज, तुम्ही मला बोलावलत का? हां. हरिदास, स्वामी महाराज कुठे आहेत ते शोधा. स्वामी महाराज आग्रा सोडून कुठेतरी निघून गेले आहेत. परमानंदने त्यांच्याप्रती अपराध केला आहे. मी त्यांना त्या दिवशी वृंदावनामध्ये पाहिलं होतं. वृंदावनमध्ये पाहिलं? होय महाराज. ते कुठे राहतात माहिती आहे का? नाही, पण मी शोधू शकतो. ठीक आहे, मग जाऊन तपास करा. কি জানি কি বলে তোমার ধামেতে হইনু শরণাগত। কি জানি কি বলে তোমার ধামেতে হইনু শরণাগত। তুমি দয়াময় পতিত পাবন পতিত কারণে রত। তুমি দয়াময় পতিত পাবন পতিত কারণে রত। ভরসায় আমার এই মাত্র না, তুমি তো করুণাময়।